श्रावणाला सुरुवात झाली की मग धार्मिक कार्य, व्रतवैकल्य किंवा कुठलाही शुभ प्रसंग असेल त्यावेळेस कोकणामध्ये ही डाळिंब्याची उसळ किंवा कडव्या वालाचं बिरडं आवर्जून तयार केले जातं. आणि कोकणातील हे पारंपरिक आणि चमचमीत कडव्या वालाचं बिरडं एकदा खाल्लं ना की तुम्ही याच्या प्रेमातच पडाल याची मात्र 100% खात्री. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. कोकणामध्ये कडवे वाल हे अतिशय प्रसिद्ध आहेत आणि हे साधारण बघा असे गडद पिवळसर रंगाचे दिसतात. याला कडवे वाल असे म्हणतात आणि यापेक्षा थोडेसे आकाराने मोठे असतात आणि थोडे पांढरट रंगाचे असतात, त्याला पावटा असे म्हणतात. तर कोकणामध्ये हे कडवे वालच खूप जास्त प्रसिद्ध आहेत. हे चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता साधारणपणे मी काय करते तर एका व्यक्तीसाठी 1 मूठ वाल असे नेहमी कुठलेही कडधान्य किंवा वाल भिजत घालताना हे असं करत असते की जेणेकरून प्रमाण अगदी अचूक येतं. किंवा मग अगदी ही छोटीशी देवाला आपण नैवेद्य दाखवतो, छोटीशी नैवेद्याची वाटी जरी एका व्यक्तीसाठी 1 असं प्रमाण घेतलं ना तरीही चालेल. म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही किंवा खूप जास्त होत नाही. कधी कधी काय होतं, किती वाल भिजत घालायचे याचा अंदाज येत नाही, तर किती व्यक्तींसाठी आपण वालाचं बिरडं बनवणार आहोत त्या अंदाजाने तुम्ही या छोट्या वाटीने किंवा मुठेने असं प्रमाण मोजून घेऊ शकता. आता मी 4 लोकांसाठी 4 वाट्या हे कडवे वाल घेतलेले आहेत. हे स्वच्छ निवडून वगैरे मी ठेवलेले असतात. पण बऱ्याच ठिकाणी ना कोकणामध्ये याला राख किंवा लाल मातीचा लेप दिलेला असतो, त्यामुळे हे कडवे वाल अगदी व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कारण ना हे अगदी व्यवस्थित टिकावे याकरता याला जंतुनाशक वगैरे न लावता लाल माती किंवा राख लावतात आणि मग ते उन्हामध्ये चांगले सुकवून ठेवत असतात. तर आता मी काहीही याला लावलं नव्हतं, त्यामुळे पाणी अगदी स्वच्छ आहे, म्हणून मी एकाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर यामध्ये भरपूर आता पाणी घातलं आणि हे साधारण 8 ते 10 तासासाठी भिजायला ठेवले. 8-10 तासात हे व्यवस्थित भिजतात, कारण कडवे वाल भिजायला ना थोडंसं जास्तीचा वेळ लागतो. जर तुम्ही थोडं कोमट पाणी घालून भिजायला ठेवले तर 7-8 तासात व्यवस्थित भिजतील. छान असे मऊसूत भिजलेले आहेत. आता मात्र काय करायचं, एकदा ना हे व्यवस्थित चोळून धुवायचे, म्हणजे याच्यावरती जो बुळबुळीतपणा किंवा चिकटपणा आलेला असतो तो सगळा निघून जातो. एखादं असं मोठं भांड घ्यायचं, त्याच्यावरती ही अशी चाळण ठेवायची आहे आणि मग त्यावर हे स्वच्छ धुवून घेतलेले जे वाल आहेत ते असे पसरवून घालायचे आहेत. यामध्ये जे काही जास्तीचं पाणी असतं ना ते सुद्धा आपण थोडंसं बघा, अगदी थोडं, म्हणजे एक 2-4 चमचे तरी पाणी हे जास्तीचं आहे ते असंच मी ठेवणार आहे. हे खालच्या भांड्यामध्ये पडू द्यायचं आहे, पण हे पाणी असं ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे त्याच्याने ना छान अगदी व्यवस्थित मोड येतात. आता एखादं जाडसर असं सुती कापड ओलवून घ्यायचं आहे आणि ते ओलसर कापड यावर ठेवायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा 8-10 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 8 ते 10 तास किंवा अगदी एक दिवसभर ठेवल्यानंतर हे असे इतके छान मस्त मोड आलेले आहेत बघा. साधारण काल मी सकाळी ठेवले होते, आज सकाळी इतके छान असे मोड आलेले आहेत. आता हे चांगले बघा अगदी मोकळे सुटसुटीत झालेत, नाही तर बरेच जणांचे कधी कधी चिकट होतात, तर तसं अजिबात झालेलं नाहीये. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं ना याच्यामध्ये कोमट पाणी घालून एक 5-10 मिनिटं असेच ठेवायचे, म्हणजे ना याची जी सालं आहेत ती पटकन निघतात. आता 5-10 मिनिटानंतर लगेच आपण वाल सोलायला घेणार आहोत. बघा, याची जे सालं आहेत ना ती अगदी सैल होतात आणि भराभर आपल्याला वाल सोडता येतात. बरेच जणांना ही अगदी सगळी प्रोसिजर किचकट वाटत असेल, पण तुम्ही एकदा का ही कडव्या वालाची उसळ किंवा कडव्या वालाचं बिरडं जर कोकणातील या पारंपरिक पद्धतीने खाल्लं ना, तर मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्हाला हे वाल सोलायचं सुद्धा फार कठीण अजिबात वाटणार नाही. आणि वाल सोलायला खरं तर फारसा वेळ लागतच नाही, कारण आपण गरम पाण्यामध्ये जेव्हा हे भिजत ठेवतो, म्हणजे साधारण कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवतो, तेव्हा याची सालं अगदी मऊ होतात आणि पटकन ती सुटून येतात, त्याच्यामुळे फारसा वेळ लागत नाही. आणि घरातले बरेच जण आवडीने हे वाल खात असल्यामुळे कोणीही बिरडं सोलायला मदत करतं. आता बघा, हे असं मी बिरडं सोलून झाल्यानंतर पाण्यामध्ये असं ठेवलेलं आहे. जरी तुम्हाला गणपती गौरीसाठी जेव्हा वालाचं बिरडं आपण करतो तर त्यावेळेस आदल्या दिवशी जरी तुम्ही हे असं सोलून पाण्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर अजिबात ते काळे पडत नाहीत. जरी तुम्हाला 2-3 दिवस जरी ठेवायचं असेल तरी काही हरकत नाही. तुम्ही फक्त हे असं पाण्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फक्त यामधलं पाणी मात्र रोज बदलायचं, म्हणजे वाल बुळबुळीत होत नाही. आता या वाटणासाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा, अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची काही पानं आणि थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे. हे सगळे साहित्य आपल्याला मस्त असे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. खरं तर कोकणामध्ये ना कांदा आणि खोबरं ना चुलीमध्येच निखाऱ्यावर चांगलं भाजून घेतलं जाईल, त्यामुळे त्याचा एक आणखीन छान खमंग स्मोकी फ्लेवर येतो. पण आपल्याकडे हल्ली चुलीची सोय नाही, त्यामुळे कांदा हा असा तव्यावरच मी चांगला तांबूस रंग
येईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता कांदा थोडासा बाजूला करायचा आणि आपण घेतलेलं हे ओलं खोबरं, साधारण अर्धी वाटी मी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल आणि ते सुद्धा मस्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलं. आता सगळे जिन्नस असे मस्त परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा. हे मिश्रण थोडंसं थंड झालं की एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये बिरड्याला छान चटपटीतपणा यावा याकरता एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो घालायचा आहे आणि चांगलं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता इथे कुकरमध्ये आपण बिरडं करतोय त्याकरता इथे मी तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, लसूण आणि कढीपत्त्याची छान फोडणी दिली. लसूण छान असा तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आणि मग त्यानंतर यामध्ये अगदी छोटासा कांदा बारीक चिरून तो सुद्धा फोडणीमध्ये घातलेला आहे. आता हे बिरडं ना थोडंसं वातुळ असतं, त्यामुळे आवर्जून यामध्ये हिंग हे घालायचंच आहे. त्यानंतर आपण हे तयार करून जे घेतलेलं वाटण आहे ते बघा मी पाणी न घालताच मिक्सरला चांगलं असं बारीक फिरवून घेतलं होतं, कारण यामध्ये आपण टोमॅटो घातला असल्यामुळे पाणी वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. थोडंसं वाटण परतून घेतलं आणि मग त्यानंतर हळद, लाल तिखट, धणेपूड आणि अर्धा चमचा इतकं गरम मसाला घातलेला आहे आणि हे सगळे मसाले सुद्धा एकदा चांगले असे परतून घ्यायचे आहेत. जास्तीचे कुठले असे आपल्याला मसाले वगैरे यामध्ये काहीही घालावे लागत नाही, कारण कडव्या वालाला स्वतःचीच एक छान अशी टेस्ट असते. आता हे चांगलं वाटणामध्ये परतून घेतलं आणि मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून हे यामध्ये घालून घेतलेलं आहे. कुकरमध्ये अगदी ना 1 किंवा 2 शिट्ट्यांमध्येच कडव्या वालाची उसळ छान तयार होते. आता सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये 2 आमसुलं घालायची किंवा अगदी छोटूसा चिंचेचा तुकडा घातलात ना तरीही चालेल आणि चवीला थोडंसं गुळ घातल्यामुळे आणि बिरड्याला एक मस्त अशी चटपटी टेस्ट येते, त्यामुळे नक्की घालून पहा. गुळ घातल्याने अजिबात गोडवा येत नाही, पण चव खूप छान येते. आता हे तळापासून हलवून घेतलं, लगेच कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त आपण मध्यम आचेवरती, हा माझा छोटा कुकर आहे म्हणून मी 2 शिट्ट्या करून घेतल्या. फार सुद्धा आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये. बघा काय मस्त चमचमीत आपलं असं हे बिरडं तयार झालेलं आहे. झाकण उघडल्यानंतर ना इतका छान खमंग दरवळ आला ना की काय सांगू. गरमागरम भात किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर हे वालाचं बिरडं तुम्ही एकदा तरी खाऊन पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.